हे माहेरातलं नातं जिवंत असतं. किती म्हातारी लेख होऊ द्या, किती म्हातारी लेख होऊ द्या, ती जर माहेरात गेली आणि तिची माय जर जिवंत माहेरामध्ये असेल ना, तिची पिशवी कधी मोकळ्या हाताने खाली येत नाही. आणि माहेरातली माय मिळू द्या गड्या हो, माय मिली ना, तुमच्या पिशवीचा विचार करायला त्या माहेरामध्ये शिल्लक कमी नसतो. ज्या माता माऊलीचं माहेरात माय जिवंत आहे, तिलाच माहेरातलं सुख आहे. सतीला राग आला, सतीला वाटलं ज्या जन्म दिलेला बापाला तोंड बघितलं नाही, बहिणीनं तोंड बघितलं नाही, जन्म दिलेल्या बाईनं तोंड बघितलं नाही, मग हे तोंड यांना बघायचं नसेल तर हे तोंड दाखवायला ठेवायचं शिल्लक पुरला. तिला रागाच्या भरात यज्ञकुंडाकडे आली आणि यज्ञकुंडाकडे आल्याबरोबर यज्ञकुंड प्रज्वलित झालेला होता आणि प्रज्वलित झालेल्या यज्ञकुंडामध्ये आता आपला देह समर्पित करण्याचा भाव सतीच्या अंतःकरणामध्ये स्थित झाला. आणि स्थित झाल्यानंतर सती आली आणि सतीनं पळत 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 आली आणि यज्ञकुंडामध्ये आपला देह समर्पित केला. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. सतीनं देहत्याग केला, सतीनं देहत्याग केला, सतीनं देहत्याग केला, सतीनं देहत्याग केला, अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता कैलासावर बातमी गेली शिवजीकडे. सगळे गण गेले आणि सांगायला लागले शिवजींना, महाराज विपरीत घडलाय, आपली सती माता तिने आपला देह विवर्जित केला. महादेवाला राग आला आणि आपल्या जगेतला एक केस उपटला. गरगर 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 गरगर, चला महादेव चला. महादेवाला राग आला आणि रागाच्या घरामध्ये महादेवानं आपल्या जटेत हात घातला. एक जट उपटली, गरगर गरगर ठेवली, आपटली आणि आपटल्याबरोबर वीरभद्र व्यक्त तयार झाला. वीरभद्र नादामध्ये टोपच निघाला का? वीरभद्र हात जोडून शिवजी आपले मोठे, सांगा महाराज काय आज्ञा आहे? लगे महादेव आदेश देतात, जा रे दक्ष राजाच्या यज्ञ मंडपामध्ये जायचं आणि यज्ञ मंडपामध्ये जाऊन दक्षला ठार मारायचं. पळत पळत वीरभद्र जातो, सगळे मंडपाची धासपूस करतो, दक्षला ठार आपलं शिराच्या वेगळं धड करतोय. आणि आता वीरभद्र निघून गेलेले आहे. पाहता पाहता दक्ष राजाचा वध केलाय, घराचा बिघड शरीर केलेला आहे. आणि मग आता सगळ्याकडे धांदर दक्ष राजा मरण पावलेला, यज्ञ नारायण बंद पडलेला आहे. आता सगळ्या देवदेवतांमध्ये चिंता वाटायला लागली की यज्ञ नारायण बंद पडलं, चांगलं कार्य बंद पडलं, पण यज्ञ नारायण पूर्ण करण्यासाठी यजमान जिवंत लागतो. यजमान जर जिवंत नसेल तर ते कार्य पूर्ण होत नाही.